नमस्कार मित्रांनो, सिडकोची 2025 डिसेंबरमध्ये नवीन पुस्तक आली आहे. माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबई. आणि त्या पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर नवीन घरांचं एक चित्र दिलेलं आहे, विमानाचं दिलेलं आहे आणि विमानतळाचं माहिती पुस्तकात डिसेंबर 2025मध्ये, आणि त्याच्या खाली वेबसाईट दिली आहे. त्याच्यानंतरच्या पानावर जे काय हा प्रकल्प का, त्याचा उद्देश काय हे दिलेला आहे. मग याच्यामध्ये कालावधी किती, या पुढच्या पानामध्ये आपल्याला दिसतं की कालावधी किती, कुठल्या कालावधीत काय करायचे, चॉईस करण्यासाठी कुठला कालावधी, जे राहिलेत त्यांचा कालावधी, घरांच्या किमती, अनुदानात किती पैसे भेटणार, किती टक्के सवलत भेटली, जी आपल्या शेवटच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली ते किती टक्के कमी झाली, हे सिंगल लाईनने दिलेलं आहे. त्याच्यानंतर अनुक्रमणिका आहे, त्या अनुक्रमणिकेनुसार पुढची वाटचाल चालू आहे. या पेजवर नंबर 5च्या पेजवर काय दिसतंय तुम्हाला, कुठे किती घरं आहेत, चटई क्षेत्र किती आहे, त्यांची किंमत काय, कुठलं काय, कुठल्या सेक्टरला, कुठल्या नोडला कुठले घरं आहेत, किती घरं आहेत, त्याची संख्या किती आहे, त्याची किंमत किती, हे आपल्याला सविस्तर थोडक्यात रखान्याच्या आधारे माहिती दिलेली आहे. आणि बरेचसे घर आहेत, जवळजवळ 300च्या जवळपास एरिया आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, चटई क्षेत्र किती आहे, पण जे प्राईम लोकेशन आहे सिडकोचा हेतू काय, की तुम्हाला वाहतुकाची व्यवस्था तिथं भेटली पाहिजे. मग त्याच्या मेट्रो कुठं आहे, कुठं रेल्वे स्टेशन आहे, यानुसार ज्या प्रगत नोड आहेत त्याच्या किमती जास्तच आहेत, पण तेवढ्या किमतीचे घरं देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. काही काहींना डोईजड जाईल, पण तेवढेच घरं तुम्हाला जरा कमी, म्हणजे तळोजा साईडला, दोरोनागिरी साईडला, हे आपल्याला कमी प्रमाणात किंवा कमी किमतीचे घरं आपल्याला भेटतील. त्याच्यानंतर स्कॅनर दिलेले आहेत. त्याच्यानंतर नवी मुंबईचा तो नकाशा, म्हणजे काय, विमानतळापासून एक दिलेलं आहे, समजा कुठं कुठं मानसरोवर, वाशी, हे इत्यादी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सुविधा काय आहेत प्रकल्पामध्ये, उद्यान आहे, लहान मुलांच्या खेळण्याची जागा, सामुदायिक केंद्र, बहुउद्देशीय खेळाच्या जागा, गेजबी, प्रवेशद्वार, बसण्याची व्यवस्था इत्यादी या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक नेमकं कुणाला म्हणायचं, म्हणजे EWSचे घरं कुणाला, आणि 2 प्रकार असतात आपल्याला माहिती आहे, LIGचे म्हणजे, आणि हा कोण करू शकतं, तर कौटुंबिक उत्पन्न 6 लाखापर्यंत असेल त्याला आर्थिक दुर्बलामध्ये घेता येतो. अर्जदाराची वय 18 वर्ष पाहिजे, त्याच्या पत्नीच्या, घराच्या, कुणाच्याही त्यांच्या नावावर घर नसलं पाहिजे. आणि अल्प उत्पन्न गट, त्याला आपण LIG म्हणतो, थोडासा त्याच्या बी जवळजवळ त्याच अटे, फक्त 6 लाखाच्या जास्त उत्पन्न असणाऱ्याला ही संधी. आर्थिक दुर्बल घटकांना, अति अल्प दुर्बल घटकांना 6 लाखाच्या वर आपल्याला पाहिजे. आता ह्याच्यासोबत काय लागेल, उत्पन्नाचा पुरावा लागेल, मग धुलाई, शिक्षण, प्रवास, कॅन्टीन हे सगळं वगळून विशिष्ट भत्ते, बोनस याचा विचार केला जाईल. यापैकी कोणते कागदपत्र आवश्यक आहे, कुटुंबातील सदस्यांचे आर्थिक वर्ष 2014-25चा ITR म्हणजे आयकर परतावा, ह्याचा तपशील आपल्याला लागेल. उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 12 महिन्याचे वेतन पावते, तुम्ही नोकरीला असाल किंवा नसाल, किंवा तुम्ही जे काही असाल त्याच्या 12 महिन्याच्या तुम्हाला वेतन पावत्या लागतील आपल्याला. न्यू एम्प्लॉई जे असतील त्यांचं दिलेलं उत्पन्नाचे प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या गडबड EWS अर्जदार किंवा त्यांच्या पती आणि पत्नी यांचे नावं पाहिजे, घर नसले पाहिजे. त्यानंतरच्या पानावर तुम्हाला ते उत्सव चौकाचं चित्र दिलं आहे, आदिवास प्रमाणपत्र मागितलेलं आहे, तुम्ही इथेच म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असाल असं एक तुम्हाला प्रमाणपत्र असतं. ते वेगवेगळ्या गटात असतात हे घरं. अनुसूचित जाती 11%, जमाती 6%, अधिसूचित जमाती 1.5, विभक्त जमाती 1.5, प्रकल्पग्रस्त 5%. मग ह्यांचे जे आहेत तुम्हाला या गटामध्ये धार्मिक अल्पसंख्याक, पत्रकार, सिडको कर्मचारी, राज्य शासकीय कर्मचारी, माथाडी कर्मचारी, प्रकल्पग्रस्त, अशा सर्वांना थोडं आरक्षण काढून
त्यांनी दोन्हीमध्ये जागा दिलेल्या आहेत घरात. विवाहित अर्जदाराचं अर्जदार पती पत्नी असणे अनिवार्य. जे EWSचे घर आहेत त्याच्यासाठी हे दोघंही असणं आवश्यक आहे. जर पुरुष अर्जदार अविवाहित असेल तर आई सह अर्जदार म्हणून असू शकते. जर पहिला अर्जदार महिला असेल तर सह अर्जदार ऐच्छिक आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यात ऑप्शन आहे. लक्षात असू द्या, प्रथम अर्जदारी एकल अविवाहित असल्यास तशी प्रमाणपत्र द्यायचेत आपल्याला. PM आवास योजनेचं भेटलं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील प्रौढ महिला सदस्य नसल्यास अर्ज फक्त पुरुष सदस्याच्या नावावर करता येईल. म्हणजे कुणीच नसेल समजा घरात, तुम्हाला करता येईल. 9/12/22च्या संचालक मंडळ ठराव त्याच्यानुसार महामंडळ लेखी परवानगी हस्तांतरित लागू असलेली रक्कम आपल्याला भरावी लागेल. त्यानंतर गटासाठी करार झाल्याने 3 वर्ष कालावधीत सदनिका विकता येणार नाही, हस्तांतरित करता येणार नाही. आरक्षणासाठी फक्त समान आरक्षण व्यतिरिक्त हस्तांतरित करता येईल. हे एक महत्त्वाचं आहे, एक मोठा प्रश्न आहे. किंवा तुम्हाला कर्मचारी म्हणून लागले तर ते कर्मचाऱ्यालाच करावं लागेल. ST गटात लागलं तर ST गटात, प्रकल्पग्रस्त लागलं प्रकल्प गटात. हे महत्त्वाचं आहे. याचा प्रश्न परत बऱ्याच जणांनी विचारले होते. सिडको विक्री कराराच्या अंमलबजावणी सदनिकामध्ये आपल्या पतीचे किंवा पत्नीचे नाव वाटपी सदनिक संयुक्त मालक म्हणून समाविष्ट करण्याची विनंती. सिडको किमतीत बदल झाल्यास आर्थिक वर्षातील चालू दरच वाटपधारकांना लागू केले जातील. मजल्यासाठी दर मजला ₹10 प्रति चौरस फूट प्रति मजला लागू आहे. घराच्या वाटपासाठी नवी मुंबई विल्हेवाट मधील तरतुदी लागू असतील 2008च्या अधिनियमाच्या. सर्व सदनिकायचं त्याच्यानंतर ते मस्त भारदार चित्र दिलेलं आहे. कुठलं तर आपला जो सेंट्रल पार्क आहे त्याच्यातलं. कुटुंबातील एका सदस्याला ह्या सूचना सगळ्या दिलेल्या आहेत. प्रत्येक पानावरची माहिती व्यवस्थित वाचा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचा. आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, काय नाही, हे आपल्याला ह्या 14 नंबरच्या पानावर दिलेलं आहे. त्यानंतर ते समुद्रातील जे सेतू आहे त्याचं चित्र आहे. त्याच्यानंतर बाजूला जे ग्राउंड आहेत त्याचं आपल्याला एक चित्र दिलं आहे. हरकत प्रमाणपत्र ह्याच्याविषयी असणे आवश्यक. बुकिंगसाठी मदतीसाठी काय करायचं, कशात भाग घेऊ शकतात, किती पसंती निवडू शकतात आणि त्यांचे स्पष्टीकरण ह्या पानावर आपल्याला दिले. 3 फेऱ्यामध्ये भाग घेऊ शकतात. ग्राहक त्यांच्या किमान 1 किंवा कमाल 5 निवडी देऊ शकतो. असं तुम्हाला व्यवस्थित. आणि तुम्हाला कुठले घरं कसे आहेत हे बघण्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही हे व्हिडिओ बघा, त्याच्या लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तुम्हाला जर जाणं शक्य नसेल, मी सेक्टर वाईज व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही बघा. तिथल्या लोकांचे आपण हे केलेलं आहे. पसंतीक्रम दिल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS अर्जदारांना ₹75,000, उत्पन्न गटातील 1 BHK सदनेसाठी 1,50,000, 2 BHK साठी 2,00,000 असं बुकिंग शुल्क आधी भरायचे. स्टार्टिंगला आपल्याला 5,000 होतं, त्याच्यानंतर काय ना ते हे झालं आणि आता हे जर दिलेत दर ते वाढलेत. कारण ते पसंती आधी सुरुवातीला ज्या लॉटरी निघाल्या त्याला पसंती नव्हती, पण आता आपल्याला चॉईसनुसार आहे. त्यामुळं त्यांनी अनामत रक्कमसुद्धा वाढवली. बुकिंगची विंडो बंद झाल्यानंतर पात्र ग्राहकांना मसुदा यादी प्रसिद्ध केली जाईल. 7 दिवसानंतर त्यांच्या हरकती नोंदवू शकतात प्रसिद्ध झाल्यानंतर. मग कधी काय केलं जाईल, लेटर ऑफ टेंट जारी केलं जाईल, आलावेनी काय दिलं जाईल. 15 दिवसात वाटप केल्यास सदनिकाची सहमती सदर करण्यात आली नाही तर मग ते तुम्हाला दिल्यानंतर कधी सहमती, किती दिवसात, या ज्या काय अटी वगैरे आहेत ह्या या पानावर दिलेल्या आहेत. या पुस्तकात काय सविस्तर आपल्याला माहिती दिली. अर्जदारांनी पुष्टीकर रक्कम भरणे आवश्यक आहे. मग किती रक्कम भरायची? 75 EWS, 1,00,000 1 BHKचा 1,50,000, अल्प उत्पन्न गटामध्ये 2 म्हणजे LIG 2 BHK असेल तर 2,00,000. व्हिडिओ छान वाटला असेल
तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आणखी काय माहिती लागत असेल तिथं तुम्ही नक्कीच कळवा. ते देण्याचा आपण व्यवस्थित प्रयत्न करूया. ही पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचा, ऑनलाईन उपलब्ध आहे. त्याची वेबसाईट वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता. तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही नक्की कळवा. चला, तोपर्यंत हे वाचा आणि वाचल्यानंतर काही तुम्हाला प्रश्न असतील ते मला सांगा, मी तुम्हाला कळेल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला, बाय.